मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पालघरच्या जव्हार येथील जांभूळ माथा या ठिकाणी ही घटना घडली। शिक्षक लोकनाथ जाधवांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावरती पाणी आणण्यासाठी पाठवलं। पाणी घेऊन शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने या शिक्षकाने 4 ते 5 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली। यामुळे काही विद्यार्थ्यांनी शाळेत न जाताच दिवस जंगलात लपून काढला। मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जाते। या शिक्षकाविरोधात यापूर्वी देखील अनेक तक्रारी केल्या गेल्या होत्या, मात्र गटशिक्षणाधिकारी तसेच वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने पालकांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलाय। शाळेची अतिशय गंभीर बाब आहे। विद्यार्थ्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की शनिवारी शिक्षक शाळेत येत नाहीत आणि सोमवारी शाळेत आल्यानंतर ते आपली शालेय त्यांच्या हजेरी असते शिक्षकांची, त्या हजेरीवर सिग्नेचर करून ते त्यांची हजेरी लावतात। ही सुद्धा एक खूप दुःखद, एक वाईट गंभीर परिस्थिती अति दुर्गम भागातील शाळांची आहे। तर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या सुद्धा गोष्टीचा खुलासा करावा। सकाळी 11 वाजता पाठवलं होतं तर आम्ही उशीर झालो तेवढ्यात आमचे 2 कानाखाली मारले। आम्ही झऱ्यावर पाण्याला गेलो होतो, 1 किलोमीटर दूर होतो आणि माझ्या मित्रांना मारले म्हणून मी भेव खाल्ल्यामुळे जंगलात पळून गेलो। बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांचे निलंबन करण्यात आले। बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागात गेल्या काही वर्षात शिक्षकांची भरती करण्यात आली, मात्र या शिक्षक भरती